नमस्कार सगळ्यांना नमस्कार. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन ऑप्शनल UPSC पेपर 2023 पेपर फर्स्ट याच्या लेक्चर सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत हा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन ऑप्शनल पेपर फर्स्ट 2023 क्वेश्चन नंबर 2C. आधीचे जे प्रश्न आहेत त्यांचं डिस्कशनसुद्धा आपण या चॅनलवरती केलेलं आहे. तर तुम्हाला जर का त्या आधीचे व्हिडिओज जर का बघायचे असतील तर तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा. तिथे UPSC पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन ऑप्शनल इंग्लिश मराठी असं एक प्लेलिस्ट आहे. त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही सगळे व्हिडिओज जे आहेत ते व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी बघू शकता. तर आजच्या प्रश्नाला आपण डिस्कशन करायला सुरुवात करूया. Public private partnership, that is PPPs, have been justified in various ways over time that seek to privatize public services for the profit of private entities. Do you agree? बिलकुल करेक्ट क्वेश्चन आहे. बिलकुल आम्ही ॲग्री करतो आहे. बेसिकली याच्यावरती पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप याची थीम आहे ही. तर सगळ्यात पहिले पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप काय असते, डेफिनेशन ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. हे बघा, जनरल एक कसं असते, कुठल्याही PSU आणि PPP याच्यामध्ये फरक लक्षात घ्या. कुठल्याही कंपनीमध्ये जर का 50% सरकारची भागीदारी जर का असेल, पार्टनरशिप जर का असेल तर ते PSU असते. आणि 50%पेक्षा कमी 5%, 10%, 20% काही जरी असलं तर ते PPPमध्ये येऊन जाईल. ते काय असेल, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. तर लक्षात घ्या, PSU जे असते ते परमनंट असते, PPP जे असते ते टेम्पररी असते. असा एक आहे. ठीक आहे. थोडंसं PPPची हिस्ट्रीसुद्धा आपण या ठिकाणी लिहू शकतो, कारण की 15 मार्कांचा प्रश्न आहे. या ठिकाणी 250 वर्ड्समध्ये आपल्याला याचा ॲन्सर लिहायचा आहे. तर बऱ्यापैकी या प्रश्नामध्ये लिहिण्याला स्कोप आहे. तर ज्या ठिकाणी लक्षात घ्या, जिथे शक्य असेल तिथे तुम्हाला स्वतःचं नॉलेज जे आहे ते दाखवायला पाहिजेच. ते एक चान्स आहे आपल्याला आपलं नॉलेज एक्झामिनरपर्यंत पोचवण्याचा. कारण की लक्षात घ्या, एक्झामिनर जो आहे तो तर काही आपल्याला बघू शकत नाही आहे की आपण कसे आहोत, आपलं नेचर काय आहे, आपण हिस्ट्री काय आहे आपली, ते काहीच बघणार नाही. तो फक्त प्रश्न विचारेल, उत्तरपत्रिका आपली बघेल, तो चेक करेल. त्याला जर का वाटलं व्यवस्थित तर तो उत्तरं देईल, नाही जर का त्याला वाटलं तर तो कमी मार्क देऊन टाकेल, कट करून टाकेल. तर त्याच्यामुळे मी नेहमी विद्यार्थ्यांना म्हणत असतो की आपली उत्तरपत्रिका जी आहे, आपली आन्सर शीट जी आहे, दॅट इज द ओनली की, दॅट इज द ओनली वे फ्रॉम विच वी कॅन कम्युनिकेट विथ द एक्झामिनर. दुसरा काहीच इलाज नाही आहे. आपलं उत्तरपत्रिका जी आहे आपली, तेच एकमात्र या ठिकाणी असं एक माध्यम आहे जेणेकरून ज्याच्या माध्यमातून आपण एक्झामिनरशी काय करू शकतो, संवाद साधू शकतो. त्याच्यामुळे जिथे शक्य असेल तिथे स्वतःचं नॉलेज दाखवायलाच पाहिजे. 15 मार्काचा प्रश्न आहे, बऱ्यापैकी या ठिकाणी लिहिता येईल. त्याच्यामुळे PPPची हिस्ट्री तुम्ही लिहू शकता. PSU आणि PPPमधला डिफरन्स काय आहे ते तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. आता आपण मेन मुद्द्याकडे येऊया की यांनी असं विचारलेलं आहे की पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप जे आहे त्यांचा कल कुठे आहे, पब्लिक सर्व्हिसेसला प्रायव्हेटाईज करण्यासाठी, जेणेकरून प्रायव्हेट एंटिटीज जे आहे त्याला प्रॉफिट मिळेल. टू यू ॲग्री म्हटलेलं बिलकुल आम्ही ॲग्री करतो. आजकाल बघा, जमाना कशाचा आहे, प्रायव्हेटायझेशनचा जमाना आहे. आता आपली जे रिसेंट गव्हर्नमेंट आहे तिचा पण कल कुठे आहे, प्रायव्हेटायझेशनकडे आहे. बरोबर आहे. कसं आहे, एक कुठलीही ऑर्गनायझेशन गव्हर्नमेंटच्याच हातामध्ये देणं याच्यामुळे काय होते की डेव्हलपमेंट फारशी होत नाही. कारण की गव्हर्नमेंटमध्ये डेव्हलपमेंटला फारसं महत्त्व दिलं जात नाही आहे. हां, याच्या उलट प्रायव्हेट सेक्टरमध्ये वर्कच्या क्वालिटीवरती आणि ऑर्गनायझेशनच्या परफॉर्मन्सवरती प्रचंड भर त्या ठिकाणी दिला जातो आहे. म्हणजे प्रोडक्टिव्हिटी किंवा परफॉर्मन्स याच्यावरती प्रायव्हेट सेक्टरचा भर आहे. गव्हर्नमेंटमध्ये असं काही नाही आहे. तुम्ही तुमचं गव्हर्नमेंट्स ऑफिसेसमध्ये कसं असते, तुम्ही गेले, जे तुमचं सिलेक्टेड जे तुमचं वर्किंग आवर्स आहे त्याच्यामध्ये तुम्ही ड्युटी केली, तुम्ही सही केली, तुम्ही घरी वापस आले. फारसं काही परफॉर्मन्स बेस्ड नाही आहे. मध्यम स्वरूपाचं कामकाज चालते. खूप काही एक्सपर्ट, खूप एकदम काटेकोर कामं गव्हर्नमेंटमध्ये नाही चालत. पण याच्या व्यतिरिक्त प्रायव्हेटमध्ये कसं आहे की एकदम टाईम टू टाईम येणं जाणं, थोडंसं वातावरण स्ट्रिक्ट असते आणि
काटेकोरपणा असतं, परफॉर्मन्सवरती प्रचंड भर त्या ठिकाणी दिला जातो. असं एक आहे जनरल ऑब्झर्वेशन. तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये काय आहे, प्रोडक्टिव्हिटी खूप जास्त आहे. त्याच्यामुळे आजकाल गव्हर्नमेंटचा कल जो आहे तो प्रायव्हेटायझेशनकडे आहे. तर हे जे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप्स जे असतात ते काय असतात, गव्हर्नमेंटची भागीदारी असते एका प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये किंवा एखाद्या बिझनेसमध्ये. तर त्याची भागीदारी 5%, 10%, 50%पेक्षा कमी म्हणजे पी आणि 50% किंवा 50%पेक्षा जास्त ते असते PSU. तर या प्रश्नामध्ये असं दिलेलं आहे की प्रायव्हेट सेक्टरमध्ये म्हणजे PPP जे आहे ते प्रायव्हेट सेक्टर्सला बेनिफिट पोचवत आहेत आणि ते पब्लिक सर्व्हिस जे आहे त्याला प्रायव्हेटाईज करत आहेत असं म्हटलेलं आहे. बिलकुल. आता मला एक गोष्ट सांगा की आपल्याला जर का बिझनेस करायचा असेल तर याच्यामध्ये आपण सरकारी ऑब्झर्वेशन, सरकारी नियम, सरकारी पद्धतीचा आपण नाही त्या ठिकाणी नियम वापरू शकत. आपल्याला जर का भागीदारी प्रायव्हेट इन्स्टिट्यूटसोबत करायची असेल तर प्रायव्हेटमध्ये प्रॉफिट ओरिएंटेड सगळं काम असते, ठीक आहे. आणि जर का गव्हर्नमेंटला प्रायव्हेटमध्ये जर का भागीदारी पाहिजे असेल प्रायव्हेट सेक्टरमध्ये तर त्यालासुद्धा परफॉर्मन्स बेस्ड अशा पद्धतीने असायला पाहिजे त्याचं ॲटिट्यूड. दुसरी गोष्ट म्हणजे प्रायव्हेट जे आहे ते सगळं स्वतःचा फायदा प्रॉफिट खूप बघितला जातो. त्याच्यामुळे जर का पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप जर का गव्हर्नमेंटच्या साईडनं असतील आणि प्रायव्हेट सेक्टरला जर का ते हेल्प करू शकत नसतील तर त्याचा काही उपयोगच नाही. जर का प्रायव्हेट सेक्टर याच्या उलट जर का प्रायव्हेट पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप जे आहे ते याच्या उलट जर का प्रायव्हेट सेक्टरला मदत करत असतील प्रॉफिट कमावण्यामध्ये तर निश्चितपणे त्याची भागीदारी पण वाढेल, त्याला भेटणारं प्रॉफिट पण वाढेल आणि ओव्हरऑल जे आहे ते ऑर्गनायझेशनची प्रोडक्टिव्हिटी पण वाढेल. बस ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये लिहायचं आहे. स्ट्रेट फॉरवर्डच अशा प्रकारचा प्रश्न आहे. करंट अफेअर्स ओरिएंटेड पण आहे. तुमच्याकडे जर का नोट्स असतील थेरॉटिकल तर आणि त्याचं रिव्हिजन जर का केलेलं असेल तर इझिली या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते लिहिता येईल. नेहमी मी विद्यार्थ्यांना सांगतो की पब्लिक ॲडचा पेपर जो असतो तो घुमवून फिरून अशा पद्धतीचा विचारलेला असतो. लँग्वेज थोडीशी ट्विस्टेड असते, पण तो जो प्रश्न आहे तो 3 ते 4 वेळा, 5 ते 6 वेळा जर का आपण वाचला तर त्याचा एक सेन्स आपल्याला भेटायला लागतो की नेमकं या प्रश्नामध्ये लिहायचं काय आहे. आणि नोट्स जर का अवेलेबल असतील तर निश्चितपणे आपल्याला जे आहे ते प्रश्नांची उत्तरं जी आहे ते व्यवस्थितपणे लिहिता येतात. तर अशा प्रकारे आपण प्रश्न डिस्कस केलेला आहे. तर आतापर्यंत आपण क्वेश्चन नंबर 1 जो आहे, क्वेश्चन नंबर 1 याच्यातलं A, B, C, D आणि E हे 5 प्रश्न आणि क्वेश्चन नंबर 2 मधला A, B आणि C अशा प्रकारे आपण 2 प्रश्न कवर केलेले आहेत. पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण समोरचे जे प्रश्न संच आहेत किंवा जे ग्रुप्स आहेत 3ABC, 4ABC वगैरे हे आपण डिस्कस करूयात. तर तुर्तास या व्हिडिओमध्ये एवढंच. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही सजेशन्स जर का हवे असतील तर प्लीज आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. जर का तुम्हाला डिक्टेशन स्वरूपामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हवं असेल, म्हणजे बघा या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण फक्त हिंट देतो आहोत नेमकं लिहायचं काय आहे. जर का तुम्हाला वर्ड टू वर्ड तुम्हाला जर का डिक्टेशन जर का हवं असेल, म्हणजे मी एक लाईन लिहून देत आहे आणि तुम्ही नोट डाऊन करत आहात, तर तसं आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. निश्चितपणे आम्ही एक अशी लेक्चर सिरीज घेऊन येऊ ज्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं जे आहे ते डिक्टेशन स्वरूपामध्ये मी लिहून देईल. नोट्स जे आहेत ते इंग्लिशमध्ये असतील पण त्याचं ॲनालिसिस जे आहे ते मराठीमध्ये असतील. लक्षात घ्या, हा एक आपला जो यूट्यूब चॅनल आहे तो खूप युनिक अशा प्रकारचं यूट्यूब चॅनल आम्ही लॉन्च केलेलं आहे. जनरली होते कसं, UPSCचे व्हिडिओज जनरली इंग्लिश टू इंग्लिशमध्येच आहेत, एक तर हिंदीमध्ये आहेत, एक तर मराठीमध्ये आहेत, ठीक आहे. परंतु हा एक असा चॅनल आम्ही सुरू केलेला आहे ज्याच्यामध्ये बायलिंग्वल अशा स्वरूपाचं हा चॅनल आहे. म्हणजे नोट्स जे आहे ते इंग्लिशमध्ये देण्यात येतील, बिलकुल सगळं इंग्लिशमध्ये देण्यात येईल. त्याच्यामुळे इंग्लिश भाषिकांना फायदा होईल, इंग्लिश ज्यांचं मीडियम आहे त्यांना फायदा होईल. पण जे महाराष्ट्रातले मुख्यत्वे करून लोक आहेत जे चिंतन, मनन, विचार जो मराठीमध्ये करतात पण त्यांना इंग्लिश मीडियममध्ये उत्तरे लिहायची आहेत, अशा लोकांसाठी हे चॅनल उत्तम आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब तुम्हाला करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.